मिथुन राशींच्या व्यक्तींनो, येणारी संकष्टी चतुर्थी तुमच्या जीवनात मोठे आणि अनपेक्षित बदल घडवून आणणारी ठरणार आहे. पुढील काही दिवसात तुमच्या आयुष्यात अशा काही विशेष घटना घडतील ज्या तुमच्या नशिबाची दिशा बदलू शकतात. सुरुवातीला या गोष्टी साध्या वाटतील, पण हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुमच्या आयुष्यात एक मोठे परिवर्तन सुरू झाले आहे. ग्रहांची स्थिती आणि ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा तुमच्या बाजूने काम करू लागेल. त्यामुळे आत्तापर्यंत अडकलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता वाढेल. अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या गोष्टींसाठी प्रयत्न करत होता त्या आता हळूहळू पूर्ण होताना दिसतील. गुरुजी म्हणतात, बाळांनो, मिथुन राशीचा स्वामी बुद्ध आता शुभ फळ देण्यास सज्ज आहे. बुद्धी आणि चातुर्याच्या जोरावर तुम्ही अशक्य गोष्टी शक्य कराल. फक्त बापांवर विश्वास ठेवा. तुमचे कष्टाचे दिवस आता संपत आले आहेत. हा काळ फक्त बाह्य बदलाचा नसून तुमच्या मनातही नवीन आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार निर्माण करणारा ठरेल. या काळात भगवान गणेशाची विशेष कृपा तुमच्यावर राहील आणि अडथळे दूर होण्यास सुरुवात होईल. पहिली मोठी घटना म्हणजे अचानक मिळणाऱ्या संधी आणि सकारात्मक संकेत. अडकलेले कामं पूर्ण होणे, नवीन संधी मिळणे किंवा तुमच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा मार्ग खुला होणे अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. या संधी अनेकदा छोट्या स्वरूपात समोर येतील, पण त्यांचा परिणाम मात्र दीर्घकाळ टिकणारा असू शकतो. त्यामुळे कोणतीही संधी लहान समजून दुर्लक्ष करू नका. तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या, कारण याच निर्णयामुळे तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडू शकतात. जर तुम्हालाही असे वाटत असेल तर कमेंटमध्ये होय स्वामी, मी सहमत आहे असे लिहा. पुढील दुसरी महत्त्वाची घटना तुमच्या नातेसंबंधाशी संबंधित आहे. ज्या नात्यामध्ये गैरसमज, तणाव किंवा दुरावा निर्माण झाला होता त्या नात्यामध्ये पुन्हा जवळीक वाढवण्याची शक्यता आहे. काही जुने लोक तुमच्या आयुष्यात परत येतील, तर काही नवीन व्यक्ती तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा घेऊन येतील. या काळात संवादाला विशेष महत्त्व राहील. मनातील भावना स्पष्टपणे मांडल्यास आणि समोरच्याला समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास नाती अधिक मजबूत होतील आणि तुम्हाला भावनिक स्थैर्य मिळेल. गुरुजी म्हणतात, शब्दांची जादू तुमच्याकडे आहे, पण या काळात शब्दाचा वापर जपून करा. जिथे मौन पाळणे गरजेचे आहे तिथे शांत राहा आणि जिथे प्रेम व्यक्त करायचे आहे तिथे मागे पडू नका. नाती जपली तरच प्रगती होईल. तिसरी घटना आर्थिक परिस्थितीशी जोडलेली आहे. जर तुम्ही काही काळापासून अधिक अडचणीचा सामना करत असाल तर आत्ता परिस्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे दिसू शकतात. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. नवीन उत्पन्नाचे मार्ग उघडू शकतात किंवा अनपेक्षित आर्थिक फायदा होऊ शकतो. मात्र या काळात खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि भविष्यासाठी योग्य आर्थिक नियोजन करणे अत्यंत आवश्यक ठरेल. चौथी महत्त्वाची घटना तुमच्या करिअर आणि कामाशी संबंधित असू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामाचे कौतुक मिळण्याची शक्यता आहे. तसेच वरिष्ठांकडून चांगला प्रतिसाद मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्यासाठीही हा काळ प्रगतीचा ठरू शकतो, कारण नवीन संधी, प्रकल्प किंवा विस्ताराच्या योजना यशस्वी होण्याची शक्यता वाढेल. हा काळ तुमच्या मेहनतीचे योग्य फळ देणारा ठरेल. त्यामुळे सातत्य आणि समर्पण कायम ठेवणे आवश्यक आहे. पाचवी आणि सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे तुमच्या आत्मविश्वासात होणारी मोठी वाढ. जर काही काळापासून तुम्ही स्वतःबद्दल संभ्रमात असाल किंवा निर्णय घेण्यात अडचण येत असेल तर आता तुम्हाला नव्याने आत्मविश्वास मिळेल आणि तुम्ही ठामपणे पुढे जाल. हा आत्मविश्वासच तुमच्या यशाचा पाया ठरेल. ग्रहांची अनुकूल स्थिती आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या राशीवर प्रभाव टाकत असून त्यामुळे स्थैर्य आणि प्रगतीची दारे उघडतील. या काळात ध्यान, प्रार्थना आणि सकारात्मक विचार यांचा अवलंब केल्यास तुम्हाला अधिक चांगले परिणाम दिसून येतील. संकष्टी चतुर्थीच्या आधी तुम्हाला काही सूचक संकेत मिळू शकतात, जे कधी स्वप्नामधून, अचानक आलेल्या विचारांमधून किंवा एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यातून समोर येतील. या संकेताकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरेल, कारण ते तुमच्या पुढील प्रवासासाठी मार्गदर्शक ठरू शकतात. गुरुजी म्हणतात, विघ्नहर्ता तुमच्या पाठीशी उभा आहे. मनातील द्विधा अवस्था काढून टाका. संकष्टी चतुर्थीचा उपवास आणि बापाचे नामस्मरण तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता जाळून भस्म करेल. या काळात तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता हळूहळू कमी होऊ लागेल आणि जुने अडथळे, भीती व संभ्रम दूर होण्याची चिन्हे दिसतील. मनात सकारात्मक विचारांची जागा निर्माण होईल आणि नव्या सुरुवातीची चाहूल लागेल.
कुटुंबाच्या दृष्टीनेही हा काळ अनुकूल ठरणार असून घरातील वातावरण शांत, आनंदी आणि उत्साहपूर्ण राहू शकते. एखादी शुभवार्ता किंवा आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. तसेच कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक समाधान देणारा ठरेल. आरोग्याच्या बाबतीतही सुधारणा जाणवेल. ऊर्जा आणि ताजेपणा वाढेल. मात्र नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी विश्रांती घेणे गरजेचे आहे. या काळात घेतलेले निर्णय तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. त्यामुळे घाई न करता विचारपूर्वक आणि योग्य मार्गदर्शन घेऊन पुढे जाणे आवश्यक आहे. दैवी शक्तीवर विश्वास ठेवून सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे तुम्हाला योग्य दिशा देईल. मनातील शंका आणि भीती दूर करून आत्मविश्वासाने पुढे गेल्यास यशाचा मार्ग सुकर होईल. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी साधी पूजा, प्रार्थना आणि मनापासून केलेली भक्ती तुम्हाला अधिक लाभदायक ठरेल आणि जीवनातील अडथळे कमी होण्यास मदत करेल. एकूणच मिथुन राशींच्या व्यक्तींसाठी येणारा काळ मोठ्या परिवर्तनाचा संकेत देणारा ठरणार आहे. या काळात घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनांमुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होण्याची शक्यता वाढेल आणि नशिबाची दिशा नव्याने ठरू शकते. योग्य निर्णय, सकारात्मक दृष्टिकोन आणि दैवी शक्तीवर विश्वास ठेवल्यास तुम्ही या संधीचा उत्तम फायदा घेऊ शकाल. या काळात तुमची निर्णय क्षमता आणि अंतर्ज्ञान अधिक तीव्र होईल. त्यामुळे काही गोष्टीबाबत आधीच अंदाज येईल आणि नंतर त्या गोष्टी सत्य ठरू शकतात. ही अंतर्गत जाणीव तुम्हाला योग्य मार्ग निवडण्यास मदत करेल. त्यामुळे मनातून येणाऱ्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका. सामाजिक आणि व्यावसायिक जीवनातही सुधारणा दिसून येईल. नवीन ओळखी होतील आणि प्रभावशाली लोकांशी संपर्क वाढेल, ज्यामुळे तुमच्या प्रगतीला गती मिळेल. हा काळ संबंध मजबूत करण्यासाठी आणि नवीन संधी स्वीकारण्यासाठी अनुकूल आहे. त्यामुळे बदलांना घाबरू नका, कारण जे काही घडत आहे ते तुमच्या प्रगतीसाठी आणि भविष्यातील यशासाठीच मार्ग तयार करत आहे. कधीकधी परिस्थिती थोडी कठीण किंवा आव्हानात्मक वाटू शकते, पण त्या प्रत्येक अनुभवामागे काहीतरी सकारात्मक परिणाम दडलेला असतो. त्यामुळे धैर्य आणि संयम कायम ठेवा. तसेच स्वतःवर आणि दैवी शक्तीवर विश्वास ठेवा. हळूहळू तुम्हाला जाणवेल की घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमुळे तुम्ही अधिक मजबूत, अधिक समजूतदार आणि यशाच्या दिशेने पुढे जात आहात. हा काळ तुमच्यासाठी शिकण्याचा, स्वतःला घडवण्याचा आणि भविष्यातील मोठ्या यशासाठी पाया मजबूत करण्याचा ठरणार आहे. जर तुम्ही मिथुन राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय गणेश देवा असे नक्की लिहा आणि तुमचा विश्वास व्यक्त करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण येणारे दिवस तुमच्यासाठी खास ठरणार आहेत. तुमच्या जवळच्या मित्रापर्यंत हा सकारात्मक संदेश पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमच्या आयुष्यातील चांगल्या बदलाची ही सुरुवात ठरू शकते. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि खास व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.